मित्रांनो नमस्कार. NEP 2020 मध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय जो होता तो या ई-बुकमध्ये मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. अत्यंत महत्त्वाचे ही ई-बुक असून तुमच्यासाठी ते खूपच लाभप्रद ठरणार आहे. सकारात्मक शिक्षक विद्यार्थी नातेसंबंधाचे महत्त्व. अलीकडील काळामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचे दुरावत चाललेले संबंध आपल्याला कसे सुधारता येतील या सर्व गोष्टीचा वहापोह या ई-बुकमध्ये मी केलेला आहे. ही बाब आज अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. संबंध जर दुरावत गेले तर शिक्षणाचा उद्देश साध्य होणार नाही. म्हणून संबंध सकारात्मक राहणे गरजेचे आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सकारात्मक नातेसंबंधाचा शैक्षणिक यश, विद्यार्थ्याचे कल्याण आणि वर्गातील गतिशीलता यावर होणाऱ्या सखोल प्रभावाची चर्चा आपण केली पाहिजे. सकारात्मक नातेसंबंध जोपासण्यात आणि शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात विश्वास, आदर आणि सहानुभूतीची भूमिका आपण अधोरेखित केली पाहिजे, हायलाईट केली पाहिजे. ई-बुकमध्ये कव्हर केले जातील अशा अध्याय आणि विषयांचे संक्षिप्त विहंगावलोकन प्रदान आपण करू शकतो. शिकण्याची अपेक्षा करू शकतील आणि व्यावहारिक रणनीती कृती करण्यायोग्य अंतर्दृष्टी जोर देऊन ई-बुकसाठी टोन सेट करतील अशी मला अपेक्षा आहे. पाया समजून घेणे. सकारात्मक शिक्षक विद्यार्थी संबंधाची व्याख्या काय आहे? परस्पर आदर, विश्वास, समर्थन आणि प्रभावी संवाद यावर जोर देऊन सकारात्मक शिक्षक विद्यार्थी नाते काय आहे हे परिभाषित करू शकतात. या चारही मूल्यांचा आपण आपल्या अध्ययनामध्ये, संबंधामध्ये, संवादामध्ये वापर केला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी फायदे. सुधारित शैक्षणिक कार्यप्रदर्शन, वाढलेली प्रेरणा, वर्धित सामाजिक भावनिक विकास आणि कमी झालेल्या वर्तणुकीशी संबंधित समस्यांसारखे सकारात्मक संबंधाचे संशोधन समर्थित फायदे एक्सप्लोर आपण केले पाहिजे, जेणेकरून हे संबंध अधिक दृढ होतील. सकारात्मक संबंधांना समर्थन देणारे संशोधन आणि सिद्धांत याचा सुद्धा आपण शिक्षक या नात्याने अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुख्य संशोधन, अभ्यास आणि सिद्धांत, संलग्न सिद्धांत, सामाजिक भावनिक शिक्षण फ्रेमवर्क याविषयी चर्चा करणं आणि शिक्षणातील सकारात्मक संबंधाचे महत्त्व अधोरेखित करणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टी मी या ई-बुकमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक छोटंसं ई-बुक तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता आणि संग्रही ठेवू शकता. हे ई-बुक D.Ed, B.Ed, M.Ed आणि शिक्षणशास्त्राविषयीची PhD करणाऱ्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असा आहे. या व्यतिरिक्त या विषयाला अनुसरून ज्या काही महत्त्वाच्या वेबसाईट आहेत या वेबसाईटसुद्धा मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ई-बुकमध्ये तुम्हाला ते आढळतील. त्या वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहिती हस्तगत करा. जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.